Hello, students. Good morning, all of you. Yesterday, we have already started the introductory part of the cell structure and organization. Okay, in which we have already completed the some points, introductory points. What is the cell? Then basic components of the cell and some differentiations. For example, plant cell and animal cell, prokaryotic cell and eukaryotic cell, unicellular organism and multicellular organism. After that, we move towards the actual details of this chapter with the chapter name. This is the सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. ओके, आज आपण ॲक्च्युअल सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन हा चॅप्टर सुरू करणार आहोत. तुमच्या समोर जे 11th क्लास बायोलॉजीचं बुक दिसतंय तर रीडिंगच्या माध्यमातून तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर फर्स्ट वी विल स्टार्ट फर्स्ट पॉईंट. दिस इज द सेल अँड इट्स हिस्ट्री. सो आता तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता, सेल इज कॉल्ड अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, सेल काय आहे तर सेल एक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. कशाचं? लाईफचं. कुणाचं? तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. विच आर केपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. म्हणजे इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. म्हणजे लाईफमधले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे फंक्शन्स आहेत ते सगळे फंक्शन्स हे कॅरेड आउट करतात आणि त्या स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिटलाच आपण सेल असं म्हणतो. टू सी सेल्स क्लिअरली वी नीड अ मायक्रोस्कोप. आणि वी नो दॅट द सेल ऑफ एनी ऑर्गॅनिझम विच इज अ मायक्रोस्कोपिक इन स्ट्रक्चर. तर हे मायक्रोस्कोपिक असल्यामुळं ते पाहण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? मायक्रोस्कोपची आवश्यकता आहे. लार्जर सेल्स कॅन बी सीन थ्रू सिम्पल मायक्रोस्कोप. आणि समजा जे मोठ्या सेल्स आहेत, म्हणजे एक सेल आहे, ऑस्ट्रिकचं एक जर बघितलं तर आपण नेकेड आयजनं बघू शकतो. मग त्याच्यासाठी काय मायक्रोस्कोपची आवश्यकता नाही. टू सी स्मॉलर सेल्स, बट ज्यावेळी आपण स्मॉल साईज्ड सेल्स आहेत जे मायक्रॉनचे आहेत त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपच्या. बट टू सी स्मॉलर सेल्स वी रिक्वायर कंपाऊंड मायक्रोस्कोप. सिम्पल मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय रेंज 50 to 100 times, but compound microscope can do so 1,000 times or more. इन द म्हणजे काय तर याच्यामध्ये सेलला पाहण्यासाठी सेल्स काही मोठ्या सेल्स असतात, लार्जर साईजच्या सेल्स असतात, तर काही स्मॉलर साईजच्या सेल्स असतात. ज्या स्मॉलर साईज मायक्रोस्कोपिक सेल्स आहेत त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता आहे. मोस्टली आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप युटिलाइज करतो. आणि काही सेल्स मोठ्या असतात, लार्जर असतात की त्या नेकेड आयजनं आपण बघू शकतो की जिथं मायक्रोस्कोपची आवश्यकता नाही आहे. आता हे कोणता मायक्रोस्कोप कुठं वापरायचा हे आपल्याला माहीत असण्यासाठी त्याचे प्रकार आपल्याला माहीत असणं गरजेचं जे आपण प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. तर देर आर 3 types ऑफ द मायक्रोस्कोप इन विच फर्स्ट इज द सिम्पल मायक्रोस्कोप, सेकंड वन इज द कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड थर्ड वन इज द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे मोठ्या सेल्स जनरली आहेत, जसे की पोलन ग्रेन वगैरे जर आपण बघितलं, फ्लॉवरचे पोलन ग्रेन बघितलं तर ते आपण सिम्पल मायक्रोस्कोपच्या अंडर बघू शकतो. परंतु ज्या मसल सेल्स आहेत, कार्डियक सेल्स आहेत, तर ह्या स्पर्म सेल्स आहेत, तर त्या अशा पद्धतीचे जे सेल्स आहेत त्या पाहण्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. आणि त्याच्याहीपेक्षा त्या सेलच्या आतल्या जे सेल ऑर्गॅनिल्स आहेत जसं की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आहे, तर हे पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ज्याची मॅग्निफिकेशन पॉवर मोर दॅन 1,000 times आहे. तर अशा पद्धतीचे मायक्रोस्कोप डिझाईन केलेले असतात. बट इन ओल्ड एज टाईम सुरुवातीला काय केलं, in the microscope we use in laboratory a beam of light is used to make things visible, hence it is light microscope. आणि आपण लाईटचा वापर करतो, जनरली लाईटच्या बीमचा वापर करतो, म्हणून ते लाईट मायक्रोस्कोप तिसरा प्रकार जो मी तुम्हाला सांगितलं ज्याची मॅग्निफिकेशन पॉवर अतिशय जास्त असते. टू सी इंटेरियर ऑफ सेलच्या आतमधले जे कॉम्पोनंट काल आपण डिस्कशन केलेलं आहे जसे की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट वगैरे आहेत, तर ते पाहायचं असेल टू सी इंटेरियर ऑफ सेल वी नीड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इट कॅन मॅग्निफाय इमेजेस 5 lakh times
म्हणजे 5 लाख टाइम्स जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यापेक्षाही 5 लाख टाइम्स ते काय करतं, मॅग्निफाय करतं. तर हा पहिला मायक्रोस्कोप तुम्हाला दिसतोय तो लिओनहूक मायक्रोस्कोप. जवळपास 1600च्या इरामध्ये सरकार लीट 1600 इयर्स, तर त्यावेळी हा मायक्रोस्कोप तयार केलेला आणि त्याच्या माध्यमातून मॅग्निफिकेशन बघण्याची प्रयत्न केलेला होता. म्हणजे काय, देर आर 3 टाइप्स ऑफ द मायक्रोस्कोप इन विच फर्स्ट इज द सिम्पल मायक्रोस्कोप, then compound microscope which magnify 1000 times of that object, and electron microscope which magnify the image 5 lakh times more. Okay, so this is very important information for the cell to identify the cell structure and function. Okay, आता त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट बघूया. देर इज नो टिपिकल शेप ऑफ अ सेल. सेल म्हणजे काय, तर आपण एक टिपिकल सेलचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतो, पण देर इज नो एनी टिपिकल शेप. त्याच्यामध्ये कोणताही टिपिकल शेप नाही आहे ऑफ सेलचा. बट सेल्स मग ते शेप्स कसे कसे आहेत, वेन वी थिंक अबाउट द ॲनिमलच्या संदर्भात ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी वेगवेगळ्या सेल्स कशा असतात बघा. सेल्स मे बी स्पेरिकल, गोलाकार असू शकतात, रेक्टँग्युलर असू शकतात, फ्लॅटन असतात, पॉलिगोनल असतात, ओव्हल, ट्रायंग्युलर, कोनिकल, कॉल्युमनार. म्हणजे ज्या सेलचं फंक्शन कोणतं आहे त्याच्या आधारावर त्याचे शेप्स डिसाईड केलेले असतात. आणि सेल साईज व्हॅरीज ग्रेटली इन व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये कशा पद्धतीची सेल आहे, त्याचं फंक्शन काय, त्याच्या आधारावर त्या सेल्ससुद्धा काय आहेत, व्हॅरी आहेत, त्याचे सेल साईजसुद्धा व्हॅरी आहेत. सम ऑफ देम आर नॉट विजिबल टू नेकेड आयज. काही सेल्स असतात जे आपल्या उघड्या डोळ्याला आपण पाहू शकत नाही आहे, नेकेड आयज. सम आर बेअरली विजिबल व्हाईल सम आर मॅक्रोस्कोपिक. द स्मॉलेस्ट बघा इथं दिलेलं आहे, द स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी सीन इन मायकोप्लाझ्मा. मायक्रोप्लाझ्मा ही जी सेल आहे त्याच्यामध्ये 0.3 म्यूमीटर इन लेंथ, एवढी स्मॉल ती दिसत आहे. बॅक्टेरियल सेल साईज ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी त्याची जी सेल साईज आहे ते 3 to 5 म्यूमीटर असते. व्हाईल द लार्जेस्ट सेल ऑफ इज सीन, आणि सगळ्यात मोठी जी सेल आहे ती जी साईज आहे ती ऑस्ट्रिच एकची असते आणि जवळपास ते 15 सेंटीमीटर एवढी असते, जे आपण नेकेड आयजला ते विजिबल असते. लॉंगेस्ट सेल आर नर्व सेल. आणि आपल्या ह्युमन बॉडीचा ज्यावेळी आपण विचार करतो तर याच्यामध्ये लॉंगेस्ट, लार्जेस्ट सेल कुठला आहे, ऑस्ट्रिक एग आहे. परंतु लॉंगेस्ट सेल जे आहे ते नर्वस सिस्टीममध्ये जे सेल असते तिला आपण नर्व सेल किंवा न्यूरॉन असं म्हणतो. मीन्स वॉट, द न्यूरॉन इज द लॉंगेस्ट अँड longest cell of the human body. Okay, you already know that cell theory was proposed by Schwann and Sweden. म्हणजे सेल थेरी जी आहे ती कोणी मांडलेली आहे, तर शॉन आणि स्वीडननं मांडलेलं आहे. हावेअर इन दिस थेरी देर वॉज नो एक्सप्लेनेशन अबाउट फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. परंतु ही सेलची थेरी जरी मांडली असेल तरी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे की नवीन सेल्स कशा तयार होतात. इट वॉज रुडॉल्फ वर्चो 1855मध्ये. रुडॉल्फ वर्चो जो आहे त्यानं काय केलं, हो एक्सप्लेन फॉर द फर्स्ट टाइम दॅट न्यू सेल्स आर फॉर्म्ड बाय सेल डिव्हिजन फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. म्हणजे काय, तर रुडॉल्फ वर्चो हा जो सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनं काय केलं की पहिल्यांदा ह्याच्या सेल्स आहेत, ह्या प्री एक्झिस्टिंग सेल्स सेल डिव्हिजनच्या माध्यमातून त्या तयार होतात, ही थेरी त्यानं मांडलेली आहे. आणि त्याला जनरली आपण काय म्हणतो, ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. हे लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. इन लॅटर इयर्स ॲडव्हान्स्ड रिसर्च इन सायटॉलॉजी. सायटॉलॉजी म्हणजे काय, सायटॉलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेल अँड इट्स स्ट्रक्चर अँड इट्स फंक्शन. ओके, in later years advanced research in cytology led to modification of cell theory. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की थोडी मॉडिफिकेशन केलं आहे, विच इज नोन ॲज मॉडर्न सेल थेरी. आणि त्याला मॉडर्न सेल थेरी असं म्हटलेलं आहे. आता आपण बघूया, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स, दे हॅव डिफरंट शेप्स अँड डिफरंट सायझेस आर देअर. असेच काही सेल्स साईज आपण बघणार आहोत. तुमच्यासमोर पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता इथं. तर याची सेल्स बघा, याच्यामध्ये ॲटम दिलेला आहे, 0.1 NM त्याची साईज असते.
त्याच्यानंतर व्हायरस दिलेला आहे बघा 1 NM आहे, लिपिड्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर प्रोटीन दिलेलं आहे 10 NM असतात. फ्ल्यू व्हायरस जर बघितला तर तुम्हाला 100 NM एवढी त्याची साईज दिसणार आहे. मायटोकॉन्ड्रिया आणि बॅक्टेरिया जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 μm एवढे साईज दिसणार आहे. रेड ब्लड सेल आपल्या बॉडीमधल्या ब्लडमध्ये ज्या रेड ब्लड सेल्स असतात ते 10 μm असतात. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये जर बघितलं तर इन बिटवीन 10 μm टू 100 μm एवढी त्याची हे असते. पोलन ग्रेन मी आता तुम्हाला जे सांगितलं ते अबाव द 100 μm असते. ह्युमन आणि एग जे असतात, ह्युमन एग आणि पोलन ग्रेन यांची साईज कशी असते 100 μm जास्त असते. फ्रॉग एगची 1 mm. म्हणजे बघा देर आर डिफरंट टाईप्स ऑफ द सेल्स, दे हॅव डिफरंट शेप्स अँड डिफरंट सायझेस. ओके, अँड ऑल्सो इट हॅव द डिफरंट फंक्शन इन इट. ओके, आता आपण पुढचा पॉईंट बघूया. तर बघूया जे आपण थोडीशी चर्चा याच्या संदर्भात आपण केलेली होती. तर टोटीपोटेन्सी जे प्लॅन्ट्समध्ये ही कॅपॅसिटी असते त्याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघूया व्हॉट इज टोटीपोटेन्सी. इट इज द कॅपॅसिटी ऑर पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल, म्हणजे ज्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे म्हणजेच युकॅरियोटिक सेल आहेत तशा, टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल अँड देअर बाय अ कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, जनरली टोटीपोटेन्सी कॅपॅसिटी प्लॅन्ट्समध्ये तुम्हाला दिसून येते ज्याच्यामध्ये न्यूक्लिएटेड सेल्स असतात. आता काय आहे, इट इज द कॅपॅसिटी ऑफ न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ द सेल अँड देअर बाय अ कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे काही सेल्स ते तयार करण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असू शकते. त्याचबरोबर एक नवीन ऑर्गॅनिझम कोणत्याही सेलपासून ते तयार करू शकतात. ही जी कॅपॅसिटी आहे या कॅपॅसिटीलाच आपण टोटीपोटेन्सी असं म्हणायचं. याच्यावर काही डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला विचारू शकतात. सो टोटीपोटेन्सी इट इज द कॅपॅसिटी ऑर द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म any other type of cell or thereby complete new organism, and this is called as the totipotency. A cell is a totipotent because it has entire genetic information. आणि तुम्हाला माहीत आहे की ज्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या माध्यमातून जेनेटिक मटेरियल ॲज युजल ते ट्रान्सफर केलं जातं. मग ह्या सेल्समध्ये काय असतं, टोटीपोटंट सेल्समध्ये काय असतं, तर या टोटीपोटंट सेल्समध्ये काय असतं, तर याच्यामध्ये ॲबिलिटी असते डिवायडेशनची आणि जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्याची. जेनेटिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते, एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन इट्स न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं इन द फॉर्म ऑफ DNA, डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड. आता बघा काही एम्ब्रॉयनिक ॲनिमल सेल्स असतात आर टोटीपोटंट अँड टर्म्ड ॲज द स्टेम सेल. व्हेन वी थिंक अबाउट द ॲनिमल्स, ॲनिमलच्या बद्दल आपण जर चर्चा केली तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये जे एम्ब्रॉनिक सेल्स असतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिफरन्शिएशन झालेलं नसतं. आणि अशा सेल्सच्या माध्यमातून आपण वेगळ्या सेल्स बॉडीचे पार्ट्स तयार करू शकतो किंवा एक नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. तर अशा सेल्सना इन केस ऑफ ॲनिमल्स त्याला आपण स्टेम सेल म्हणतो. आणि स्टेम सेल हॅव अ ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीज, आणि डिसीजला क्युअर करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते. ओके, तर याच्यानंतर आपण पोस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थेरी, जसं की तुम्हाला सांगितले की रुडोल्फ वर्च्यू ह्या शास्त्रज्ञानं सेल थेरी मांडली, पण त्याच्या काही लॅक्युनेज होते, काही कमतरता होते. मग त्याच्यामुळं काय केलेलं आहे की काही मॉडर्न थेरी उदयास आले. आणि ते मॉडर्न थेरी काय सांगते आपल्याला बघूया. द पोस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थेरी. बघा याच्यामध्ये काय दिलं आहे, या मॉडर्न सेल थेरीमध्ये काय दिलं आहे, तर पहिल्यांदा बघा ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, लक्ष देऊन रीड करा तुम्ही. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. म्हणजे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशापासून तयार झालेले आहेत, तर सेल्सपासून तयार झाले. म्हणूनच याला आपण द बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ लाईफ असं म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड बघा, लिव्हिंग सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. हो ना, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की हे ज्या लिव्हिंग सेल्स आहेत ह्या प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून, म्हणजे पहिल्या ज्या सेल्स आहेत त्याच्यापासूनच तयार झाल्या बाय द सेल डिव्हिजन. त्याच्यानंतर थर्ड पॉस्ट्युलेट आहे, अ सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आणि जे डेफिनेशन तुम्हाला सांगितलं आहे तीच एक पॉस्ट्युलेटच्या माध्यमातून इथं मांडलेलं आहे. द सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. देन नेक्स्ट,
टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. आणि सेल्सच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सेल्स शो द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आणि सेल्समध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहेत ज्याच्यामध्ये ATP सिंथेसिस होतं, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट सिंथेसिस होतं. तर म्हणजेच काय, इट हॅज एबिलिटी ऑर द सेल्स शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी याच्यामध्ये तयार केली जाते आणि ते वापरली जाते. आणि लास्ट वन पोस्ट्युलेट फ्रॉम द मॉडर्न सेल थेरी, दिस इज द सेल्स कंटेन न्यूक्लिक ॲसिड्स. आणि सेलच्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला न्यूक्लिक ॲसिड्स दिसतात. द सेल्स कंटेन न्यूक्लिक ॲसिड, फॉर एक्झाम्पल DNA and RNA इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. आणि याच्यामध्ये दिसतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, तर हे दोन्ही न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. आणि याच्यामधील जो DNA आणि RNA आहे, DNA हा जेनेटिक मटेरियल आहे आणि RNA सुद्धा व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल. म्हणजे काय, तर हे सगळे मॉडर्न सेल थेरीचे पॉस्ट्युलेट्स तुम्हाला दिसून येतात. ओके, त्याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ सेल्स जे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल या संदर्भात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँडिंग व्हेरी वेल. तुमच्या लक्षात आलं असेल असं मी समजतो आणि इथं आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.